हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आपण स्विंग ट्रेडिंगचा मी कोर्स चालू केलेला आहे. सो लास्ट सॅटर्डेला मी त्याचा फर्स्ट एपिसोड टाकला होता, जो होता अवॉइड ऑप्शन ट्रेडिंगवर. म्हणजे जे स्विंग ट्रेडिंग जे मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामध्ये 4-5 पॉईंट्स आहेत. जसं की फर्स्ट पॉईंट होतं अवॉइड ऑप्शन ट्रेडिंग, परत होतं सेकंड होतं टेक्निकल अनालिसिस, थर्ड होतं चार्ट रीडिंग, परत फोर्थ होतं रिस्क मॅनेजमेंट, मग नंतर होतं बेस्ट स्विंग सेटअप्स कोणकोणते आहेत ते, आणि मग एक्झिक्युशन ऑफ ट्रेड म्हणजे ट्रेड कसं एक्झिक्यूट करायचं. ओके, बाय आणि सेल वगैरे कुठे करायचं. ओके, सो आपण फर्स्ट बघितला होता. सेकंड आहे टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिसमध्ये आपण सपोर्ट, रेझिस्टन्स, परत ट्रेंड लाईन्स आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपण बघणार आहोत, परत चार्ट पॅटर्न्स बघणार आहोत. ओके, सो त्याच्यामध्ये आपण जर बघितलं, जसं की बघा, मी स्विंग ट्रेडिंग बद्दल शिकवते आहे, तर मी स्विंग ट्रेडिंगला जेवढं तुम्हाला लागतं तेवढंच मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. ओके, सो आपल्याला डिटेलमध्ये शिकण्याची गरज नाही आहे. सो जसं की आपण जर बघितलं तर फर्स्ट आहे जसं की आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं ड्रॉ करायचं, तर मी तुम्हाला चार्टवरती पण दाखवणार नंतर. पण आता आपण पहिले ह्याच्यावरती करून घेऊया आपण. ओके, सो जसं की बघा, एखादा स्टॉक आहे. ओके, एखादा स्टॉक आहे आणि तो असा मूव्ह करतो आहे. असा मूव्ह करतो आहे एखादा स्टॉक. ओके, सो स्टॉक स्टॉक बघा इथे येऊन सपोर्ट घेतो आहे. ओके, बाउन्स बॅक करतो आहे इथे येऊन. ओके, सो जर असं तुम्ही बघत असाल 2 पेक्षा जास्त वेळा जर याने बाउन्स बॅक केलेलं आहे आणि परत तो येतो आहे, तर त्याच्यामध्ये चान्सेस आहे की तो परत बाउन्स बॅक करू शकतो. ओके, सो आणि ह्या प्रेडिक्शनवर आपण ट्रेड इनिशिएट करू शकतो. सो जेव्हा केव्हा एखादा स्टॉक किंवा एखादी प्राइस जर एखाद्या लेवलवर येऊन बार-बार ती रिजेक्शन घेती आहे, ओके, सो त्या झोनला आपण काय म्हणू शकतो? सपोर्ट. ओके, ह्याला काय म्हणू शकतो आपण? सपोर्ट म्हणू शकतो. ओके, हा काय झाला? सपोर्ट झाला. आणि एखादा म्हणजे तो स्टॉक जर एखाद्या वरती वरती जर एखाद्या झोनला येऊनच तो रिजेक्शन घेतो आहे. ओके, ऑलरेडी 2-3 वेळा ह्यानी रिजेक्शन घेतलेलं आहे. परत तिथे जर तो येतो आहे, तर खूप जास्त चान्सेस आहे की तो तिथून खाली येणार. ओके, सो त्या झोनला आपण काय म्हणू शकतो? रिजेक्शन झोन म्हणू शकतो किंवा रेजिस्टन्स झोन म्हणू शकतो. ओके, सो हे काय झालं याचं? रेजिस्टन्स. सो हे काय झालं? रेजिस्टन्स, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सो समजा कोणाला फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्सच माहित आहे आणि तुम्ही जर स्टॉक्स बघता आहे, तर तुम्हाला एखाद्या स्टॉक्समध्ये दिसत आहे की जसं की मी तुम्हाला एक स्टॉक दाखवते. हे बघा, इथे जर तुम्ही बघितला तर इथे तुम्ही बघू शकता. इथे बघा, हा स्टॉक खूप वेळाने इथे सपोर्ट घेतलेला आहे. ओके, इथे हा सपोर्ट घेतो आहे, बार बार सपोर्ट घेतो आहे. सो आणि इथे काय एक रेजिस्टन्स झोन आहे, इथूनच हा बाउन्स बॅक करतो आहे, खाली येतो आहे इथून. ओके, सो एक मिनिट. सो हे बघा, इथे एक वेळा रिजेक्शन घेतला इथे आणि वर गेला. ओके, सेकंड टाइम रिजेक्शन घेतला, वर गेला. ओके, थर्ड टाइम आला, बघा एवढ्या खाली आला, पण इथेच येऊन हा क्लोज झाला आणि नेक्स्ट कॅन्डल बघा इथूनच याने ग्रीन बनवलेली आहे. म्हणजे इथे काय झाला? हा याचा सपोर्ट झोन. तर तुम्ही याला समोर पण एक्सटेंड करू शकता. ओके, समोर पण याला तुम्ही एक्सटेंड करू शकता की किती वेळा हा इथे आणखी सपोर्ट घेऊ शकतो. ओके, सो 1-2 आता परत इथे आला, तर आपण काय इथे करणार? बाईंग इनिशिएट करणार. इथे आपण काय करणार? आपला एक स्विंग ट्रेड आपण इनिशिएट करणार. तर जर तुम्ही नवीन आहात, तर इथे एक हॅमर फॉर्म होऊ द्यायचा किंवा एखादा मारुबुजू फॉर्म होऊ द्यायचा. ओके, त्याच्यावरतीच आपली एंट्री बनते.
पण मला माहिती आहे की हा इथून जाणारच आहे, तर मी काय करणार, ह्या ट्रेंड लाईनवरच याला एंट्री घेऊन घेणार. तर माझा स्टॉप लॉस खूप छोटा होऊन जाईल. ओके, स्टॉप लॉस खूप छोटा बनेल जर मी इथे एंट्री घेतली तर. तर जर जर बघा इथे जर एंट्री घेतली असती तर वरती काय आहे, रेजिस्टन्स आहे. वरती कुठपर्यंत हा जाऊ शकतो, वरच्या रेजिस्टन्स लेवलपर्यंत जाऊ शकतो. तर मला किती पर्सेंटेज भेटले इथे, 6% मला इथे भेटले. ओके, तुम्ही बघू शकता 6% मला मिळाले, फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर मला माहित आहे तर. ओके, सो हे झालं आपलं सपोर्ट. ओके, रेजिस्टन्स पण बघा, एक वेळा इथे आला, परत इथे आला, परत इथूनच बघा हा खाली आला, परत इथे आला, इथूनच खाली आला. ओके, सो असं असतं की रेजिस्टन्सला हा टच करून खाली येतो. आणि आपण ब्रेकआउट पण बघूया, पण सध्या आपण सपोर्ट रेजिस्टन्स बघूया. ओके, सो ब्रेकआउट जर समजा जसं एखाद्या प्राइसनी वरती क्लोजिंग दिली, आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा, ह्याने क्लोजिंग दिली होती वरती, इथे दिली, पण नेक्स्ट डे इथे क्लोजिंग दिली, तर ऍक्च्युली ब्रेकआउट झालेला आहे. पण याला आपण फॉल्स ब्रेकआउट पण म्हणू शकतो. ह्या गोष्टी पण आपण नेक्स्ट बघणार आहोत. तर बघा इथून क्लोजिंग दिली, पण ह्याच्या वरती हा गेला नाही, खाली येऊन ह्याने क्लोजिंग दिलेली आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये जर पोटेन्शियल असेल, आता काल निफ्टी पण खाली आली होती म्हणून हा पण खाली आलेला आहे. सो जर ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे तर हा याचाही हाय तोडून वरती जाऊ शकतो, कारण की ह्याने काय केलेला इथे ब्रेकआउट केलेला होता. ओके, सो हे झालं सपोर्ट रेजिस्टन्स. ओके, सो तुम्ही याच्यामध्ये आता मी तुम्हाला हा शिकवलेला आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं ट्रेडिंग व्ह्यूमध्ये जाऊन तुम्ही प्रत्येक निफ्टी फिफ्टीचे स्टॉक्स काढून तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करू शकतात. कोणकोणत्या स्टॉक्समध्ये हे फॉर्म होतो आहे ते तुम्ही बघू शकतात. ओके, सो हे झालं सपोर्ट रेजिस्टन्स. परत आपण बघणार आहोत जसं की ट्रेंड लाईन. सो ट्रेंड लाईन जर आपण बघितली तर हे बघा, आपण 3 प्रकारचे ट्रेंड असतात. एक असतो अप ट्रेंड, एक असतो डाऊन ट्रेंड आणि तिसरा असतो साइडवेज ट्रेंड. सो आपल्याला डाऊन ट्रेंड आणि साइडवेज ट्रेंडची काहीच गरज नाही आहे. स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला अप ट्रेंडच बघावं लागतं. मग अप ट्रेंड कसा फॉर्म होतो, प्राइस वर जाते, थोडीशी खाली येते, परत वर जाते, परत थोडीशी खाली येते, परत वर जाते, परत थोडीशी खाली येते, परत वर जाते. असा मूव्ह करतो स्टॉक. ओके, सरळ सरळ असा मूव्ह करतो का, नाही, सरळ सरळ असा मूव्ह करत नाही. ओके, सो आता आता आपल्याला ट्रेंड लाईन जर ओढायची आहे तर आपण कशी ओढणार, आपण ट्रेंड लाईन कशी ओढणार, की जसं की पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंटला जॉईन करायचा आहे आणि तिसऱ्या पॉइंटला कनेक्ट करायचं आहे. तर ही काय झाली ट्रेंड लाईन. ओके, सो कोणत्याही स्टॉकमध्ये जर तुम्हाला असं दिसत आहे, सो तुम्ही अशी ट्रेंड लाईन ओढू शकता. सो हा स्टॉक काय करतोय, ह्याला आपण एक चॅनल पण म्हणू शकतो, पण आपल्याला सध्या ते बघायचं नाही आहे. हे बघा, आता इथे काय आहे, इथे काय हा हायर हाय बनवत जातो आहे. हा काय आहे याचा हायर हाय. ओके, हा काय आहे हायर हाय, हा पण काय आहे हायर हाय. सो बघा, आता इथे काय करतोय हा, याचा नेक्स्ट हाय जो आहे याचा या हायच्या वरती क्लोज होतो आहे. ओके, सो परत खाली आला, परत नेक्स्ट हायवर हा गेलेला आहे, म्हणजे काय हा अप ट्रेंड मध्ये आहे हे आपण सांगू शकतो. ओके, सो आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला स्विंग ट्रेडिंगच्या हिशोबाने जर आपल्याला याला बघायचं आहे, तर बघा स्टॉक काय करतोय, आणि ह्याला आपण रेजिस्टन्स पण म्हणू शकतो, ह्याला पण आपण सपोर्ट म्हणू शकतो, पण ट्रेंड लाईनचा. ओके, सो आता इथे बघा, ह्याने इथे सपोर्ट घेतला. ओके, वरती गेला, परत खाली आला, सपोर्ट घेतला, परत वरती आला. ओके, परत इथे आला, परत हा इथेच सपोर्ट घेण्याचे चान्सेस आहे, तर आपण इथूनच ट्रेड इनिशिएट करायचा. ओके, इथून ट्रेड इनिशिएट करायचा आणि इथे बाईंग समजा ट्रेंड लाईनच्या वरती घेतला, किंवा इथे एक हॅमर फॉर्म होऊ द्यायचा, किंवा चांगली मारुगुजो फॉर्म होऊ द्यायची, त्याच्यानंतरच आपण आपल्या आपल्या बाईंग आपण इनिशिएट करू शकतो. कुठपर्यंत करू शकतो, तर आपल्याला माहिती आहे इथे काय आहे, रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स आहे, तर आपण इथे बाय बाय करून इथपर्यंत याला होल्ड करू शकतो.
सो हा किती दिवसात इथपर्यंत जाऊ शकतो हे आपण नाही सांगू शकत. हा 2 दिवसात पण जाऊ शकतो, हा 8 दिवसात पण जाऊ शकतो, हा 15 दिवसात पण जाऊ शकतो. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये काय एक स्टॉप लॉस तुम्हाला इथे लावायचा आहे. जसं की तुमची एक लेवल असायला पाहिजे, की हा माझा स्टॉप लॉस आहे आणि हा माझा टार्गेट आहे. स्विंग ट्रेडिंगमध्ये कधीही एखादी बाईंग तुम्ही इनिशिएट केल्यानंतर एक तर तुम्हाला स्टॉप लॉस वरच निघायचं आहे, की मधात कुठेच निघायचं नाहीये. स्टॉप लॉस वर जायचं आहे किंवा तुम्हाला टार्गेट पर्यंत तुम्हाला होल्ड करायचा आहे तो ट्रेड. ओके. सो हे काय झालं ट्रेंड लाईन. ओके. सो आता आपण तुम्हाला मी एक दाखवते जो मी लास्ट तुम्हाला एक ट्रेड दिला होता ट्रेंट म्हणून. सो त्याच्यामध्ये हे बघा. सो ही अशी पण आपण ओढू शकतो. ओके. सो ही काय झाली ट्रेंड लाईन झाली. ओके. सो इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, ह्याच्याच इथेच मी तुम्हाला दिला होता. हे बघा ही कॅन्डल फॉर्म झाली होती, ह्याच्या हायच्या वरती मी तुम्हाला दिला होता. ओके. तुम्ही बघू शकता माझ्या जे स्टॉक्स मी दिलेले आहे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. हा मी इथे दिला होता आणि तुम्हाला टार्गेटही मी सांगितला होता आधीच. ओके. ह्या दिवशी बघा टार्गेट मी तुम्हाला हा जो प्रिव्हियस हाय होता इथपर्यंत तुम्हाला टार्गेट दिला होता, पण ह्यानी काय केला याचा जो रेजिस्टन्स होता जसा की हा याचा रेजिस्टन्स होता म्हणजे काय इथे एक ट्रेंड लाईन फॉर्म होती आहे आणि इथे ह्याने रिजेक्शन घेऊन बघा इथे क्लोज केला. जेव्हा याने टार्गेट हिट केला त्याच्यावरतीही जात होता तेव्हा मी सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, हा नेक्स्ट ह्या रेजिस्टन्स पर्यंत हा येऊ शकतो. सो ह्यानी काय केलं बघा, ह्यानी काय केलं की वरची जी ट्रेंड लाईन आहे तिथेच तिथूनच याने रिजेक्शन घेतलेलं आहे. ओके. आणि बघा नेक्स्ट डे याने सरळ तिथूनच हा खाली आलेला आहे. ओके. सो तुम्हाला जर तुम्ही एक स्विंग ट्रेडिंग शिकत आहात तर तुम्हाला बाईंग माहिती आहे कुठे करायची आहे, पण एक्झिट कुठे करायचं आहे हेही तुम्हाला माहीत असायला पाहिजे. सो हे माहीत असायला तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला लागतील. ओके. सो आय होप तुम्हाला समजत असेल जे मी शिकवत आहे. सो हे झालं ट्रेंड लाईन्स. तर आपण आणखी बघू शकतो. आता जर आपण ट्रेंडच जर घेतला तर आपण बघू शकतो इथे विकली वरती बघूया. जसं की आपण इथे बघू शकतो. हे बघा इथून जर ट्रेंड लाईन ओढली तर इथे एक आपल्याला दिसतं इथे एक प्राइस इथपर्यंत आला आणि परत त्या ट्रेंड लाईनला जर आपण समोर एक्सटेंड केली. हे बघा सो हा बघा किती रिस्पेक्ट करतो आहे या ट्रेंड लाईनला. 1 2 3 4 5 6 7 वेळा यांनी ह्याच्यावर सपोर्ट घेतलेला आहे. किती वेळा? 5 वेळा. सो आपण स्विंग ट्रेडर आहोत तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला पुट साईडचे ट्रेड बघायचेच नाही आहे, डाऊन साईड साठीचे बघायचेच नाही आहे. पण आपल्याला वरची ट्रेंड लाईन पण माहीत असायला पाहिजे म्हणजे काय आपण आपलं टार्गेट डिफाईन करू शकतो त्याने. सो वरून पण आपण जर ट्रेंड लाईन ओढली तर आपल्याला बघायला मिळतं की हे बघा इथे सपोर्ट घेतला प्राइसने. ओके. ओके. सो इथे आणखी छोटी ट्रेंड लाईन पण इथे पण रेजिस्टन्स आपण बघू शकतो. ओके. सो बघा इथे हे घेतला सपोर्ट, परत इथे घेतला, थर्ड टाइम इथे आला. ओके. सो आपण इथून इनिशिएट केली, हळूहळू गेला पण हा गेलाच इथपर्यंत गेलाच ना. ओके. गेलाच इथपर्यंत, थोडे जास्त दिवस लावले पण हा जातोच इथपर्यंत. ओके. सो इथे ट्रेड एक्झिट करायचा असतो आणि इथून जर बघितलं तर इथे एक रेजिस्टन्स घेतला, इथे रेजिस्टन्स घेतला, आपण ट्रेंड लाईन ओढली, थर्ड टाइम रेजिस्टन्स बघा इथेच याने घेतलेला आहे, हा ट्रेंड लाईन वरतीच याने रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि सरळ खाली आलेला आहे. ओके. सो असं असतं.
परत बघा इथे सपोर्ट घेतला, परत ह्या रेजिस्टन्स लेवल पर्यंत हा गेला, एक्झिट करायचा आहे इथे. ओके, आणि परत कुठे आला, ट्रेंड लाईन वरच आला. तर ह्यावेळेस याने काय केलेलं आहे, ह्याने ब्रेकआउट केलेला आहे. यावेळेस काय केलं आहे, याने ब्रेकआउट केलेला आहे आणि प्रॉपर ब्रेकआउट केलेला आहे बघा. ही ट्रेंड लाईन मी रिमूव्ह करते सो तुम्हाला इझी होईल बघायला. हे बघा, आता ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट याने केलेला आहे. हे बघा, इथे स्ट्रॉंग कॅन्डलने इथे ब्रेकआउट केलेला आहे याने, आणि नंतर काय केला, वर गेला आणि खाली आला तरी कुठे आला, त्या ट्रेंड लाईन वरच त्याने सपोर्ट घेतलेला आहे. ओके, म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे तो काय बनला, नंतर सपोर्ट बनला. तर इथे सपोर्ट घेतला, मग आपण ही जी रेंज आहे ही आपण मार्क करायची. इथे ह्याने रेंज बनवली बघा, ट्रेंड लाईन वर येऊन ब्रेकआउट करून ह्याने रेंज बनवली. जेव्हा या रेंजचा ब्रेकआउट होतो आणि कॅन्डल वरती क्लोज करते तर आपली बाईंग इनिशिएट होते. जर आपण इथे जर एखादा ट्रेड, आता हा हा वीकली चार्ट वरती आपण बघतो आहे. सो जर आपण ही कॅन्डल असू द्या, आपण इथे जरी आपण बाईंग इनिशिएट केली असती तर आपण किती पर्सेंटेज घेतले असते, 15% हा गेलेला आहे तिथून. ओके, आणि त्याच्यानंतर पण जर आपण बघितलं, हे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहेत, रेंज वगैरे, रेंज ब्रेकआउट. ओके, सो इथे पण ह्याने काय केलं, सेम जशी इथे रेंज बनवली होती, इथे ह्याने रेंज बनवलेली आहे आणि तिचा ब्रेकआउट करून इथे वरती क्लोजिंग दिलेली आहे. म्हणजे काय, आपली बाईंग इथे इनिशिएट होते. त्याच्यानंतर हा किती वर गेलेला आहे, ओके, त्याच्यानंतर हा किती वर गेलेला आहे, परत याने इथे काय केला, परत एक रेंज बनवली. ओके, सो परत एक रेंज बनवली, पण ह्याने खूप मोठी कॅन्डल बनवली. सो कधीही एखादी म्हणजे ब्रेकआउट कॅन्डल खूप जास्त मोठी असेल तर आपण तो ट्रेड अवॉइड करायचा, कारण की पूर्ण मुवमेंट ह्या कॅन्डलमध्ये झालेला आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल, ट्रेंड लाईन आणि सपोर्ट रेजिस्टन्स. आपण आणखी बघूया, ह्याच्यामध्येच बघूया आपण. ड्रॉइंग आपण रिमूव्ह करूया. आता आपण इथे जर बघितला, हे बघा, इथे हा टूल आहे ट्रेंड लाईन ओढण्याचा. तर इथून जर आपण किंवा आपण इथून हे घेऊ शकतो, इथून एक लाईन ओढायची आणि परत इथून आपण इथे सपोर्ट ड्रॉ करू शकतो. ओके, सो ह्या स्टॉकने बघा इथे काय केलेलं आहे, इथे काय केलेलं आहे, सपोर्ट घेतलेला आहे याने बार बार, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा. ओके, सो ह्याने काय केलेलं आहे, इथे सपोर्ट ह्याने क्रिएट केलेला आहे आणि मग 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, मग आपल्याला माहिती आहे बार बार घेतोय म्हणजे इथे आपली बाईंग इनिशिएट होते, इथे पण इनिशिएट होते आणि इथे पण. ओके, सो आणि होल्ड कुठपर्यंत करायचं आहे, जिथपर्यंत रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स आपल्याला दिसतो इथे. जर आपण इथे एखादा स्टॉक, आपण इथे एखादा इथे बाईंग इनिशिएट केली आणि प्रॉपर हॅमर आहे बघा, याच्या हायवरती जरी आपण घेतला तर आपल्याला किती पर्सेंटेज इथे मिळू शकतात, 10%. रेजिस्टन्स पर्यंत जरी बघितलं तरी 10 ते 12% आपल्याला मिळतात. ओके, सो इथे एक्झिट करायचं. ओके, ह्याने ह्याचाही ब्रेकआउट केला, पण हा वरती सस्टेन याने केला नाही, हा खाली आलेला आहे. ओके, सो हा फॉल्स ब्रेकआउट होता याचा, आणि परत इथे सपोर्ट घेतला आणि परत वरती हा गेलेला आहे. इथे याने प्रॉपर ब्रेकआउट केलेला आहे आणि इथून बघा ब्रेकआउट करून किती वरती गेलेला आहे, जर आपण ह्याच्याही वरती बघितलं तर 21% गेलेला आहे हा. ओके, सो आणि हे बघा, जसं की तुम्ही ऐकलत असाल की जसं की प्रिव्हियस म्हणजे जसं रेजिस्टन्स नंतर समोर काय बनतो, सपोर्ट बनतो. तर हा सपोर्ट इथे तुटला सपोर्ट. ओके, नाही सॉरी, हा रेजिस्टन्स सपोर्ट बनतो, सॉरी, रेजिस्टन्स आहे तो आता इथे ब्रेक केला, प्राइस खाली आला, पण कुठपर्यंत आला, ह्या रेजिस्टन्स पर्यंत आला, म्हणजे हा रेजिस्टन्स नंतर काय बनला, सपोर्ट बनला. ओके, सो ही कॅन्डल चांगली कॅन्डल इथे क्लोज केली, ह्याच्यावरती बाईंग इनिशिएट होते आणि स्टॉक वरती. ओके, सो असं.
सो आपण सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन आपण आज कव्हर केलेल्या आहेत. तर मी आणखी चार्ट दाखवले असते, पण व्हिडिओ खूप लेंदी झाला असता. तर तुम्ही ह्याच्यावर प्रॅक्टिस करू शकता. हे खूप प्रत्येक स्टॉकमध्ये तुम्हाला ट्रेंड लाईन, ट्रेंड आणि तुम्हाला हे सपोर्ट रेजिस्टन्स बघायला मिळतात. तर तुम्ही ते बघा आणि पूर्ण जो वीक आहे तो तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही ह्याच्यावर ट्रेड घेऊ शकता. फ्रंट पेजमध्ये रिअल मनीनी करायचं नाही आहे. तुम्ही न्यू ट्रेडर आहेत, तुम्ही रिअल मनीनी करायचं नाही आहे. आणि तुम्हाला कोणताही याच्यामधला काही कळलं नसेल, जर मी कुठे म्हणजे तुम्हाला जर अजूनही काही शिकायचं आहे, याच्यातून काही कळलं नाहीये, तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. ओके. आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. परत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबरसोबत आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला. ओके. सो आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय. आणि मी निफ्टीच्या लेवल्स तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत, तर त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता स्टॉक्स वगैरे. ओके. सो रिअल मनीनी करायचं नाही आहे, तुम्ही फ्रंट पेजमध्ये ट्रेडिंग करायची आहे. ओके. सो चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.